त्यांच्यातला आत्मा मेलेला आहे, फक्त शरीर जिवंत आहे. आणि ते शरीर काय करतं नंतर ना, ते शरीर आजार सोडतं. काय सोडतं? आजार. कारण त्या शरीरामध्ये ताकद नाहीये आजाराला झेलण्याची. समजतं तुम्हाला? शरीराला आजार झेलण्याची ताकद नाहीये. कॅन्सर आलं की लोक, शुगर आले की लोक, पण आत्मा जर जिवंत आहे ना, तर त्या आत्मा ओळखतो माझ्या शरीरामध्ये काय आलेलं आहे, आणि तो आत्मा आपल्यासाठी विनंती देवाकडे करतो. हालेलुया. आपल्याचा पूर्वीचा आत्मा जो होता ना, तो खोटा होता, तो नकली होता, तो बनावटी होता. पण आता येशूने आपल्याला तो आत्मा दिलेला आहे. 1:26 प्रमाणे मी तुला नवीन आत्मा, नवीन हृदय देईन. माझा नवीन आत्मा आणि नवीन हृदय आहे, जुनं काहीच नाही. हालेलुया. माझ्या तोंडावर जरी मला कोणी शिवी दिली तरी मला काय वाटत नाही. तू मला नाही दिली भाऊ, तू माझ्या येशूला दिली, तो बघून घेईल. मी जर त्याच्या क्रोधाला वाट नाही दिली तर देव म्हणतो तुझं युद्ध आहे, तू बघून घे. मग जर माझं युद्ध आहे, मी जर बघून घेतलं, तर मग माझ्याकडे 10 आले तर मी पळून जाईल. पण मी जर येशू सांगत आहे, येशूने जर माझा हात धरलेला आहे, मग ते 1 लाख येऊ द्या. हालेलुया. मी घाबरणार नाही. अख्खे देवदूत माझ्या संगत आहे. आमेन. हालेलुया. मी घाबरणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.